यायला लाज बीज हाय का नाही ह्याला कोणा ठेव. 2 किलो मटण गिळलंय कुशाल. 7ला जाऊन घेऊन आलोय मटण 1000 रुपयाचं. आणि कुशाल कसलं लागतंय चांगलं झालंय का नाही बघत गिळलं. ह्याला लाज बीज वाटते का नाही कोणाच तो डुकरीनीला. जायला ह्या बायांची जात माझी का नाही मांजराची जाते. डोळं झाकून दूध प्यायचं. जायला हिला आता शिवे द्यावं का गाणं म्हणावं. दात वरलं ग तुझं आता कसं पडलं ग तुझं. दात वरलं ग तुझं आता कसं पडलं ग तुझं. मटण खाऊन तू आज फक्त रस्सा दिला मला. संगीता आजाद केलं तुला. खा 4 किलो मटण मर. अजून खा 10 किलो. घ्यायला उन्हाळा नाही पावसाळा नाही हे अवकाळी असल्याने खोकलाच कसा येतोय मला. रोग बी झाला नाही कुठला. औषध ए सुनबाई अगदी माझं खोकल्याचं औषध आण तेवढं. अहो औषध संपलंय खोकल्याचं. त्या गाबड्याला उठेव जरा लात घालून एखाद्या आण म्हणावं गावातनं. होय वा. काय झालं बोंबलायला. बोंबलेला नाही काय झालं. त्या म्हातारा सकाळपासून खोकल्याचं औषध आणून द्या त्या म्हाताऱ्याला. कालवा करायचं नाही बिनकामच कालवा करतय. म्हाताऱ्याला एक दिवशी इंड्रेलच पाचतो. खोकला येतोय खोकला. त्या जांभीच्या झाडाखाली बसून त्याला गाणं म्हणायचं बरं सुस्त. ह्याच्या नादाने माझ्या सगळी गल्लीत इज्जत जायला लागली यार. जावा औषध घेऊन या पहिलं म्हाताऱ्याला. त्या आणतो मी आवरती काम घरातली माझ्या. ती सगळी बिल बघ आणि सगळ्यांचं मला व्यवस्थित ती माहिती सांग मला सगळी. सगळी यादी बनवली ती आपण करून घेऊ सगळं. सरपंच आहे सरपंच. कुणाला म्हणतात सरपंच. जो गावचा करतो परपंच त्याला म्हणतात सरपंच. अरे इसनाना मग काय चाललंय. बरं आहे का कसं. बरं शेती वगैरे बरी का. बरे चालले तुमच्या आशीर्वादाने. पाणी वगैरे चांगले ना. हाय परत मला तुमच्या आशीर्वादाने. काय बर खायचे काय तंबाखू. तंबाखू खातो पण एक गोष्ट लक्षात राहू दे. बोला गे. या वर्षी निवडणुकी जर लक्षात ठेव. बर ठेवतो गे. तुझे शेजारचे ते आहेत ना 10-5 जण. हा जरा नीट समजून सांग त्यांना. बर त्यांना बी सांगतो की आपल्या माणसाला हे करायचं. हा लय पुक करतात लागा ती. जरा मग थोडे. हा तुला कमी राहू ना. हा कमीच आहे. दो घुट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या. त्यांच्या मायला 2 घोट संपले पण जोपर्यंत टाकीत नाही तोपर्यंत डोक्यात चलत नाही. आता टाकल्याशिवाय जमणार नाही. लाडू जिलबी चिवडा 1 नंबर नाम्या बेवडा म्हणतात मला. आईला कोणतरी दिसतोय आता हेवायला टाकतोस. राम नाम्या म्हणतात मला. मी जर्मनीला गेलो होतो आणि जादू शिकून आलो. जादू. मग कसली शिकला बघू. मी काय करतो. तुमच्याकडे किती पैसे आहेत. माझ्याकडे 200 बोल. 200चे 400 करून दाखवतो. बाड्या काल माझ्या बायकोकडून 100 रुपये घेऊन गेलाय. त्याचं 200 रुपये करतो मला. कुठे आहे 200 रुपये. काढ लवकर. तुझी बायको होती. आय एम सॉरी. ए पुन्हा जर फसवलं ना टंगणच मोडेन. गलीत दिसत नाही. नेक ए पिंड्या थांब. पुढे चाललाय तमाशाला. तमाशाला मी पण येतो. चल मग. ए बेवड्या इतकी मोठी बॅग अडकावली इथं. शाळेत चाललोय लागा. शाळेत चालला तू. हा. शाळेत जातो. मग तू फी पण भरत असशील ना शाळेमध्ये. इशे का 40,000 भरली वर्ष. 40,000. मग तू जो शिकतो तर मी तुला शिकवलं तर मला देणार 100 रुपये देणार. 100. तुझ्याकडे काय शिक्षण आहे. अरे मी लय मोठी डिंगरी घेतलेली आहे. डिग्री म्हणतात ला. डिग्री तरी म्हण. अरे डिंगरीच म्हणतात त्याला. काय येतं तुला. मी तुला सांगतो. मी तुला पाडा म्हणून दाखवतो. पाडा. हा मग पाडा म्हणलं की मला 100 रुपये दिले पाहिजे तू. आधी पाडा दाखव. हा म्हणतो थांब जरा. दारू एके दारू बैठकी झाली सुरू. दारू जुने ग्लास
मजा येईल खास. दारू तर एक वाईन वाटे कशी फाईन. दारू चोक बियर टाका पुढचा गियर. दारू पंचे रम विसरून जाऊ ग. दारू सखे ब्रँडी आणा चिकन हंडी. दारू साठी विस्की कॉकटेल आहे रिस्की. दारू वाटे बेवडा आणा शिव शेवडा. दारू नव्हे खंबा लई झाली थांबा. दारू झाय उलटी आता मारा कलटी. ए भारी होतं पण आज तू पहिलं इथून लवकर कल्टी मार नाहीतर बिनपगारी फुल अधिकारी आमचा प्रिन्सिपल शिक्षक शिपाई आणि डपोर सगळ्यांना मिळून तुला ना बंद पडलेल्या संडासात घालून इतका हाणायला लावून ना तुझी दारच उतरण बघ. डायरेक्ट संडास ते पण बंद पडक्या नको माझी उतरल. चाललो मी. ह्या बायकोने पण मला ना उन्हात आणायचंच पाठवलंय दुकानाला. हा म्हाताराला पण आताच खोकला लागायचा होता. मर का नाही. चल दे मला. काय अरे येड बिडला काय साऱ्या गावाला मागून बसलो पण हा कोणी दिलं नाही तुझं. काय 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 तिकडे कुठे काय दारू प्यायला पैसे. मग तिकडे भिताड्यात कुठे पैसे. आय एम सॉरी. चल. अरे ना मी पैसे नाहीत. अरे मला दारू प्यायची आहे पैसे दे. चल. अरे पैसे नाहीत एक तर मी आज बायकोकडनं आणले तर कसं तरी. अरे काय बायकोचा बैल भाडे तू का सारखा बायको करतो. बायकोचा मार खातो तू. अरे काय चल मला दारू प्यायला पैसे दे. आडला हरी गाडवाचं पाय धरी. एक काम कर काय तू चल माझ्या बरोबर. कुठं तुला मीच पाचतो. अरे थोडे थोडे घ्यायचे असते. त्याने काय होतं. माणूस कसा वाघासारखा बोलतो वागतो. वाघ होतो का. माझ्यासारखा. चल मी तुला पाचतो. माझी पण इच्छा आहे बरं का प्यायची पण दारू नाही रे पैसेच नाहीत. अरे तू चल माझ्या बरोबर. तुला मी दारू पाचतो. माझा वाघासारखा डरकळ्या फोडशील. बायको काय चिल्लर रे मग. चल. कोणालाच भेट नाही दारू प्यायला. अजिबात कोणाला भेट नाही मी. अरे नाम्या पण माझ्याकडे एकतर पैसे कमी तर कसं जायचं दारू प्यायला. तुला काय करायचं माझ्याकडे जादू आहे जादू. मग तुझ्याकडे जादू तर तूच जाऊन आणखी दारू त्या बार मध्ये. तुला का अरे मी गेलो असतो रे मग पण तिथं माझं वजन नाहीये. वजन नाही. हा मग काय आहे. अरे बाबा तिथं मी एवढी उतरी केली ना आता तू मला दिसलं तरी बाटली फेकून मारतोय. मोकळे का भरलेले. अरे मी त्याला म्हणलं भरलेलं मान मग बघ सांगतो कसं काय तुला. मग माझं आता काय तिथं मी कशाला येऊ. अरे तू माझी क्रेडिट आहे तिथं. चल तू माझ्या बरोबर. एक वेळेस माझ्या अंगलोट आणशील का काहीतरी. तुला काय करायचंय मेण फाकड्या. ठीक आहे चल पण काय अंगलोट आणू नको. अजिबात नाही. माझ्याबरोबर चल रस्ता. मी पण लय दिवस झाला पेलेलो. अरे ना मेला का तुला का मला मार खायला लावशील का. पैसे नाहीत खिशात आपल्या तू दारू प्यायला चालवलंय. तुला काय करायचंय तू चल नुसता. माझी शंका घेऊ नको. अरे चुकून तो मोदी पंतप्रधान झाला ना तर मीच झालो असतो पंतप्रधान. एवढं टॅलेंट आहे माझ्यात. ती तुझा टॅलेंट तुझ्या जवळ राहू दे. दारू कशी घ्यायची तेवढंच डोकं चालव. तुला काय करायचंय थांब. तुला मी दारूच पाचतो आता. काय करतो आता. तू थांब. आईला ह्या बेवड्याच्या नादी लागून एक दिवशी दानाला जाईन मी. आईला गपचूप औषध घेऊन गेलो असतो घरी तर परवडलं असतं. उगाच ह्याला होय म्हणलं. पांड्या काय तुला दारू पैसे हा ह्यात मोठ मांग. काय ह्याच्यात मुतू. हा मोठ. अरे काय येडबीड लागलं का मोकळ्या बाटल्यात मुतून काय करायचं. तुला काय करायचंय तुला पैसे ना हा त्यात मोठ. नाम्या लका बाटलीत काय तू माणूस आहे लका. बाटलीत मुता लावतो लका. तू फक्त माझं ऐकायचो. त्या बाटलीत मूत त्या बाटलीत तू मूत ह्या बाटलीत मी मुततो. चल लवकर. अयो नाम्याला का तुला का मला लय अवघड आहे गाड्या. अयो नाम्या गुतून बसल्यावर ह्याच्यात. तुला काय करायचंय नीट जरा धार लाव. पांडा मुठला का. अरे नाम्या अरे मुताचं करायचं काय टोपण लाव का.
अरे ह्या बाटल्या आता जाणार बारमध्ये आणि बारमधल्या बाटल्या येणार आपल्याकडे. कसं चल तुला सांगतो मी. चल ही धर तुझ्या पैशाच. चल ह्या बाटल्या काय करायच्या तू ह्या तुझ्या खिशात ठेवायच्या. माझ्या खिशात ठेवू का? ठेव मी सांगतो तसं करायचं. चल काय गाड्या नाम्या. मी गुरु आहे ना तुझा. जादू शिकून आलाय का? मी जादू शिकून आलो. लय मोठी जादू येते मला. राम राम काका. राम राम. राम 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 राम. राम्या पहिली उधारी दी आणि मग हॉटेलमध्ये पाऊल टाक. मी उधारी मागायला आलो. मी जादू दाखवलेला जादू. मी जर्मनीला गेलतो तिथून जादू शिकून आलोय. नाम्या कसली जादू. तू ग बस. मार खायचं काय धन करू नको. तू ग बस. अरे लका कधी गावाच्या बाहेर गेला नाही जर्मनीला कवा गेलाय. मी जेव्हा काय झालं माझा मित्र हा पांडू गेला होता. त्यांनी मला एका रात्रीत जादू शिकवली. नाम्या मी कधी जर्मनीला गेलतो कधी तुला शिकवले. आणि मी तुम्हाला जादू दाखवतो. घ्या बरं एक मॅकडोनल्ड घ्या आणि एक विस्की घ्या. ठीक. नाम्या अरे काय रट खायचं. तू फक्त घाबरा. आता हे काका बघा मी कसा जादू दाखवतोय. आता ही बाटली माझ्या खिशात. हा हा ही पण बाटली खिशात. माझ्या खिशात. आता बघा माझ्या खिशातल्या बाटल्या जादूने मी पांडूच्या खिशातून काढून दाखवतो. ठीक आहे दा. ओम माय बेबी बिस्के राम किंगफिशर विजय मल्ल्या की जय. ओम पांडू. बघा का आता मी कशी जादू केलेली आहे. माझ्या खिशातल्या बाटल्या आता मी पांडूच्या खिशातून काढून दाखवतो. हात बघा माझे मोकळे. हे बघा आहे की नाही जादू. खरंच बाटल्या काढल्या खिशात नव्हतं. वा वा वा. जादू जादू जर्मनी कोर 7 वर्ष गावात. नाम्या कल्टीवर लवकर ओळखायच्या. येऊ का काका. ठेवा ठेवा. येऊ का आम्ही. हा ये ये. हेच आम्ही लक्ष असू द्या जादू. ओके ओके. नंबर 1 नाही बी. हे घ्या जादूच्या बाटल्या द्या. आईला नाम्या मार खाता खाता वाचलो. आणि कसलं रे तुझं डोकं का डायरेक्ट मुतच दिला त्याला आणि डायरेक्ट ओरिजिनल बाटल्या घेतलेला का. त्याला म्हणायचं डोकं. भारी डोक्याला का. आता तेवढं मला जाऊ दे. मला मेडिकल मधनं खोकल्याचं औषध घ्यायचंय आणि घरी जायचंय लवकर. हे काम कर. हा ही बाटली तुझ्याकडे ठेव. अरे वा. आणि ही बाटली मला आजचं माझं भागलंय. आता तू तुझ्या मार्गाने जा. बर बर मला पण बायको पासून लपून प्यावं लागल बाबा. बायकोला जर कळत तर बायको मला आणते पुन्हा. लई बायकोच तुला बैल भाड्याला. बाबा ते असते संसार असतो बायको असते. तुला काय उपराय तू बायको. बरं जा माझं आज भागलं. मी निघतो आता. आयला ह्या नाम्याने चांगलंच दानाला लावलं असतं. असू द्या जी महत्वाचं काम आहे ती करून घेतो. ह्या म्हाताऱ्याला खोकल्याचं औषध घेतो या मेडिकलमधनं. घरी जातो पितो. ए भैया खोकल्याचं औषध आहे का. दे रे एक. त्याला त्या डॉक्टरने लघवी चेक करायला सांगितली. पण लघवी किती सांगितली हे नाही सांगितलं. ज्याला त्याला बाटली भरली काय घेईल ते घेईल त्याला लागते तेवढी काढून घेतली. व्यवस्थित ठेवावं लागेल. ही दारूची बाटली आणि खोकल्याची बाटली इथं ठेवतो. हातपाय तोंड धुतो आणि मग दारू प्यायला जातो.
औषधाची बाटली कुठे या खिडकी हीच दिसते बाई खोकल्याच्या औषधाची बाटली देऊन येते म्हाताऱ्याला बया बया औषध सांडलं सगळं आता काय देऊ म्हाताऱ्याला तिथं बाटली हाय तसं पण मरणाच्या दारात बसले म्हातारं आता ही घेऊ का ही घेऊ हीच वत्ते बया ही तर बाटली त्यांची या त्यांनी आलं तर बघितली तर खवळते मोकळी बाटली कुणी केली म्हणून आता मी काय करते ही बाटली ह्याच्यात ओतते जी भरलेली दिसन म्हणजे मला खवळायचं नाहीत आता ही बाटली ठेवते इथं जिथं होती तिथं आणि ही बाटली देते टाकून आणि देते म्हाताऱ्याला प्यायला आणते कोणा खोकल्याची बाटली मरले बिरल्यावर हा आपा हा 3 टाइम टोपण घ्या एक असं वय हा बर 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 होईल ना कमी होईल बर मी आली घरात काम आहेत हा सांडलं का लयच भारी लागलं कडे हे औषध खोकल्याचं औषध इतकं चांगलं असतंय काय बघा काय अजून एक टोपान पिऊ काय त्याला काय होतंय बारक्या पोराला एक चालतं मी म्हातारा आहे की आता एवढा मोठा बघा आता चव जाय ना गड्या तोंडाची बाटलीच पिऊन इतकं गोड औषध आज पतोर नव्हतं गड्या खोकल्याचं खावं लागलं मारू दे चाहे कोई मुझे जंगली कहे कहने को कहता रहे आता कसं रानात आलोय निवांत दारू प्यायला हा नितीन चल जर रानात फेरफटका मारून केळी ऊस कस काय बघूया आपण चला चला हा आता एक नंबर नियोजन होईल गाड्या अरे दारू घेऊन चा गेला वाटतं प्यायला पांड्याकडे एक नंबर भेंड असतात बरं का चल त्याचे दारू आपण ढापूच आज चल हा कोणाचाच ताप नाही इकडं बायकोचा नाही आणि बापाचा नाही आईच्या गावात हे सरपंच इकडं कसं काय आला पण अरे पांगडा काय करतोय तू अहो सरपंच ते आपलं भुईमुग बघायला आलतो बाकी काय नाही अरे अख्ख्या गावात तू आपला आवडता माणूस आहे आपला एक नंबर आवडताय तू का आला नाही गरम पंचायत मध्ये कशाला अरे तुझं घरकुल आलंय संडास आले नुसते सही करायची राहिली इथे सही करायची होती नुसती सई वय करू की नाही काय रे हे आपलं दारू हो देखील का मग एवढं काय त्याच्या आईला काय सरपंच तुम्ही पण अरे घरकुल संडास आईला काय पांडाला का सरपंच आहे काय ना आता सरपंच म्हणून सहन करून घ्यावं लागतं बाकी काय पाणी लागतं का अरे पाणी कशाला लय भारी लागा हे घरी सांग ना बरं का
सरपंच पाणी घ्या थोडं बेलकांड चाल आयला वास आईने कुठं आणली हे वय आम्ही अमेरिकेवरून आणली अमेरिकेवरून अमेरिका माझा दोस्त इस्रायलला होता होय तो अमेरिकेला जातो येतो ना दुधाचा व्यवसाय त्याचा त्याला म्हणलं येताना घेऊन ये ती काय घेतली सरपंच सरपंच ती बाटली का घेतली तुम्ही थांब पाडा हा थांब 2 मिनिट का येऊ दे सही करायला आणि ही बाटली अरे राहू दिला का एवढं बाटली म्हणजे काय लागा लोक 10-10 हजार देतात येऊ दे सही करायला येतो पण तेवढा एक काही पण- नाही. पाणी पी पाणी पाणी लय भारी लागतं पाणी आमच्या इथलं आपण ती बाटली नाही लागा पांढ काय तरी तुला कळतच नाही लागा आईला सकाळ सरपंचाला भारी लागलेलं दिसतील आज दारू हाताला आलेलं गेलं जाऊ द्या पिऊ दे मारू दे तिकडे उलट्या होत्याला पिऊन पिऊन ह्याच्या अंजलि तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकती। अगर हम दोनों के बीच कोई आया समझो वो मर गया। होय वा, म्हाताऱ्याला येड्यावानी करायला लागले लवकर या तुम्ही तुम दिल की धड़कन में रहते हो। अंजलि तुम मुझे छोड़ के नहीं जा सकती, तुम सिर्फ मेरी हो। ट्रेनच्या पुढे नाचायचं ना बसंती तो काय नाचायचं ते माझ्या पुढे नाच बसंती। होय वा, लवकर या कशी बशी लपून बसली पपईच्या झाडाखाली जाने जा ढूंढता फिर रहा ओ तुम्हें रात दिन मैं यहाँ ए पूजा एवढं अर्जंट कशाला बोलून घेतलं माणूस महत्वाच्या कामामध्ये एक तर काम पण झालं नाही माझं काय झालं अहो म्हाताऱ्याला येड्यावानी करायला लागलंय ती औषध दिल्यापासून लय येड्यावानी करतय कुठलं औषध अहो ती खोकल्याचं औषध नव्हतं वय आईला ती खोकल्याचं औषध होय असं कसं काय येड्यावाने करेल नक्की खोकल्याचं दिलं होतं ना तू खोकल्याचं दिलं होतं अहो पण माझ्याकडनं सांडलं होतं बाटली मग काय पाजलं तो म्हाताऱ्याला अहो तिथं एक बाटली होती त्या बाटलीतलं त्याच्यात वतलं टोपण लावून ती दिली म्हाताऱ्याला तुम्ही खवळचं म्हणून तिथं आणखीन एक बाटली होती त्यातलं त्याच्यात वतलं आणि बाटली भरून तिथं ठेवली आईला म्हणजे माझ्या बाटलीत दारू होती ती तू त्या म्हाताऱ्याच्या बाटलीत होती काय खोकल्याच्या त्याच्यामुळे म्हातारा येड्यावाने करता या म्हातारा कुठे आहे आता ती बघा नारळ बसलंय म्हातार तिकडं आईला वट वागळा चावला नारळ काय करताय आप्पा 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 वर काय करताय खाली उतरा आलं का काय करताय म्हणजे आलं का ते कसलं औषध दिलं तर ते घेतल्यापासून मला येडवणी होतं या कसलं औषध म्हणजे आपण ती काय झालं चुकून तुमच्या खोकल्याच्या बाटलीत हिने दारू ओतली काय आणि ती दारू तुम्ही प्याला म्हणून तुम्हाला तसं होतं या का चुकून ओतली अहो ती खोकल्याची औषधाची बाटली होती ती माझ्याकडनं पालती झाली खाली हा तुम्ही आणलेली बाटल्या होत्या तिथं म्हणून त्यातली त्यात वतली ती आपणला आणून दिली मग माझ्या बाटलीत काय ओतलं होतं तू अहो आणखीन तिसरी बाटली होती तिथं आपण ते खिडकीत तिसरी बाटली कुणाची होती अरे येड्यानो ते माझी लघवी होती डॉक्टरला सकाळच्या बरी चेक करायला द्यायची होती अयो म्हणजे माझ्या दारूच्या बाटलीत तुमची लघवी आहे हा म्हणजे सरपंच तिकडं काय केलं सरपंच काय नाही जमाईला सकाळी पेलेला उतरले कस तरी पांड्याला टाकला होता आत्ता कुणाला तरी टाकावं लागेल आईला कोण आहे हे तो सरपंच दिसतोय साऱ्या गावाला टाकतो ह्यालाच टाकतो आता सरपंच साहेब समोर सरपंच स्टॉप ए बेवड्या काढवा आलाय अहो सरपंच साहेब या वर्षी इलेक्शनला पठ्ठ्याचं 35 मतदान आहे 35 मतदान हा 35 मतदान आहे तुझ्या बायको तरी तुला मतदान करते का अरे मी बेवडा संघटनेचा अध्यक्ष आणि माझ्या माग सगळे बेवडे आहेत बेवड्याची संघटना हा बेवड्याची संघटना आहे
लेखा लेखा मग तुमचं लक्ष आमच्यावर पाहिजे की नाही? नाही नाही माझं आहे नामा तुझं लक्ष आहे माझं. चला मग काढा पैसे 10 रुपयाला. 10 रुपयाचे मग पैसे काय माझ्याकडे नाहीत बरं का. 10 रुपयाचे तुला मग 10 आहे माझ्याकडे. कसला ब्रँड आहे हा? अरे अमेरिकन ब्रँड आहे अमेरिकन. अमेरिकन ब्रँडचं काय सरपंच? अरे अर्ध्यातच चढली मला अर्ध्या बाटलीतच. चढली काय काय सरपंच रेड्याचा मुद्दा याच्यात रेड्याचा. अरे त्या पानाने दिले मला ते गेलं तर अरे अमेरिकन. कसला पांढरा काय मला लगेच वास येतो. माझं सगळं ब्रँड माझं नुसतं तोंड पटायचं. अरे तरी म्हणतो एवढी पिली तरी चढली कस काय नाही गड्या. आणि चव बी वेगळीच लागत होती. काय सरपंच मुत पेतोय हा असं सगळं कुठं. त्याला गुराच्या गोठ्यात गेल्यासारखंच वाटत होत लाग मला. सरपंच साऱ्या गावचा करतोय मी परपंच. आणि त्या पाण्याने मला मत पाहिलं. आता नाही कुठून कुठून त्याची चटणी केली. नावचा सरपंच नाही मी. मग मी पण लाडू जिलेबी चिवडा साऱ्या गावात 1 नंबर नाम आहे बेवडा. चला मी पण येतो चांगला खुडून काढू त्याला. ती चटणीच करतो आता त्याची. नाही तर सरपंच म्हणून नावच लावणार नाही. अरे कुठे गाडी? अरे थांब. अरे थांब. अरे थांब. अरे थांब. यायला बापाला 10 रुपये असतो बरं तू. अरे इतकं नालायक पोर माझ्या जन्माला आलं कसं कोण असतो हा? बापाला 10 रुपये असतो. अरे त्या पिणाराच्या मी मैताला सुद्धा जात नाही. तू कशाला मला 10 रुपये कुशाल मला हा? कशाने झालं चुकून? उतर खाली. नाम्याने त्या नाम्याच्या तर आता काठी अशी घालतो का नाही. तुला कळाय पाहिजे ना. तुला कळाय पाहिजे की पण. अरे पाण्या मला मूत पाजलं. अरे साऱ्या गावाला मी धूळ चारतोय आणि तो मला मूत पाजलं. आता तुला सोडणार नाही मी. सरपंच काय? बोलता काय नडग्यासारखा मार दे. अरे मी हाणलंय बाबा दिसलंय. नाही. नका हो मारा माझ्या नवऱ्याला. ठीक आहे. तुझा नवरा किती खोडी जाय तुला माहित नाही. 72 खोडी जाय. जाऊ दे बायको आडी आली म्हणून तुला सोडला. नाहीतर आज तुझं पाय तोडलं असतं. सरपंच हा ना 35 मतदान 35 त्याचं 4च आहे. हा ना जाऊ दे बाय माणूस मध्ये आलंय. नाहीतर आज खेमाच केला असता मी. आज वाचला तो. परत जर असं काय केलं तर तुझ्या सगळ्या बाजूला काढेन. हा सरपंच म्हणतात मला. जो करतो गावचा प्रपंच त्याला म्हणतात सरपंच. चल जी अरे तुला कवा कळण का नाही. मारू मी बघते तुम्ही जावा. बघ तुझा नवरा आणि तू. अयो पूजा अगं तू कशाला ते खाटला बदल केली. किती मार खाल्ला मी आता. अहो चुकून झालं होतं माझ्याकडनं व. अहो पण तुम्ही दारू का आणून ठेवली होती. अगं ती नाम्याने दिली ती प्यायला मला फुकटची. फुकटची मिळाली म्हणून किती बी प्यायची होय. दारू लोकांची असली तरी पोट आपलंय की. दारूमुळे किती लोकांचे संसाराचं वाटोळं झालंय. तुम्हाला कधी कळायचं. शेवटी कोण कोणाचं नसतं बघा. नवरा बायकोच असतं ते एकामेकाला शेवटी. चला तर मला हळद लावते.